नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। उद्धव ठाकरेंनी दिल्लीत मोदींची भेट घेतली होती। दरम्यान या भेटीचा एक किस्सा सांगत शिंदेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। पाहूया या संदर्भातला आमचा हा खास रिपोर्ट। मधमाशांचं पोळ कार्यकर्त्याचा मोह आहे। ही मधमाशी कुणाला कुठे चावेल ते कळणारही नाही। मोदी साहेबांबरोबर बसलात, बाहेर येऊन तुम्हाला घाम आला, तुम्ही 2 ग्लास पाणी पिलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। कुटुंबाची कृत्य बाहेर येऊ लागल्यानंतर ठाकरेंनी मोदींची भेट घेतली। दरम्यान या भेटीनंतर उद्धव ठाकरेंना चांगलाच घाम फुटला होता। असा गौप्यस्फोट शिंदेंनी कोल्हापुरातील महाअधिवेशनात केला। जेव्हा तुमच्या परिवाराच्या मागे काहीतरी तुम्ही केलेले कृत्य बाहेर यायला लागलं, तेव्हा तुम्ही दिल्लीला गेले। अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्याबरोबर बाहेर काही विषयावर बोलले, नंतर आतमध्ये गेलात, मोदी साहेबांबरोबर बसलात, बाहेर येऊन तुम्हाला घाम आला, तुम्ही 2 ग्लास पाणी पिलं। हे मला आपल्या अजितदादा आणि अशोक चव्हाण यांनी सांगितलं। मी खोटं कधी बोलत नाही। आणि तुम्ही त्यांना कमिटमेंट करून आलात की आता आपण एकत्र येऊया आणि आपली युती करूया। म्हणजे एकदा नाही, तुम्ही 2दा फसवलंय। दरम्यान माझ्या घरावर हल्ला करण्यासाठी बैठक झाली होती, असा गंभीर आरोप देखील शिंदेंनी ठाकरेंवर केला। तसंच उद्धव ठाकरेंना 50 खोके नव्हे तर कंटेनर लागतात, असा हल्लाबोल देखील शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केला। त्या काळामध्ये माझ्या घरावर आंदोलन करणार, हल्ला करणार म्हणून बैठक झाली। बैठकीमध्ये इथे बसलेले काही लोक असू शकतात। कोण जाणार पुढे, कोण जाणार? आणि माझ्याकडे येणं काय हेरा गावाचं काम नाही। माझ्याकडे मधमाशांचं पोळ आहे। मधमाशांचं पोळ कार्यकर्त्याचा मोह आहे। ही मधमाशी कुणाला कुठे चावेल ते कळणारही नाही। तुम्ही काय केलं? तुम्हाला कोणीतरी मध्ये म्हणालं, यांना तर खोके पुरत नाही, यांना कंटेनर लागतात। आणि त्याचा साक्षीदार सगळ्यात जास्त मी असू शकतो। काय गुलाबराव, केसरकरा नाही माहित आहे, तानाजीराव नाही माहित आहे, सगळ्यांना माहित। 50 खोक्यांचा आरोप करणारे तुम्ही 50 खोके मागताना जरा जनाची नाही तर मनाची तरी काय ती वाटली पाहिजे होती। बाळासाहेब असताना मातोश्रीवरून वाघाच्या डरकाळीचा आवाज यायचा, मात्र मातोश्रीवरून आता शिव्या देण्याचे आवाज येत असल्याचा खोचक टोलाही शिंदेंनी ठाकरेंना लगावलाय। बाप चोरला, वडील चोरले, सारखा रोज 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 अरे बाळासाहेब, पुण्या एकट्या दोकट्याची मक्तेदारी नव्हती। बाळासाहेब तमाम शिवसैनिकांसाठी दैवत होतं। त्या दैवताचं पुण्यत्व तुम्ही विकून टाकलं। मातोश्री बाळासाहेब असताना मातोश्री हे पवित्र मंदिर होतं। त्याचं आता काय झालंय? उदास हवेली झालेली आहे। बाळासाहेबांचं वास्तव्य तोपर्यंत ते पवित्र मंदिर होतं। आज तुम्ही कशा पद्धतीने वागताय? कशा पद्धतीने वागताय? जिथून वाघाची डरकाळी फुटायची, तिथून आता रडगाण्याचा आवाज येतो, शिव्या शाप देण्याचा आवाज येतो, दुसरं काही नाही। हे बाळासाहेबांनी कधी केलं नाही। कोल्हापुरातील महाअधिवेशनात शिंदेंच्या शिवसेनेकडून 6 ठराव मांडण्यात आले। दरम्यान या ठरावात भाजपच्या अभिनंदनाचा ठराव देखील मांडण्यात आलाय। पंतप्रधान मोदींच्या 10 वर्षांच्या कारकिर्दीसाठी अभिनंदन। सहकार मंत्री अमित शहांनी सहकार क्षेत्रात केलेल्या कामगिरीसाठी अभिनंदन। राम मंदिर लोकार्पणाबद्दल मोदींच्या अभिनंदनाचा ठराव। लोकसभेच्या 48 जागांवर विजयाच्या दृष्टीने सर्व निर्णय, त्यासाठी लागणाऱ्या सर्व संसाधनांची व्यवस्था करण्यासाठी सर्व अधिकार। मिशन 48 शपथ। बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेनेसाठी कार्य केलेल्या शिवसेना नेत्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वार्षिक 7 पुरस्कार देण्याचा निर्णय।
कोल्हापुरातील महाधिवेशनात मांडण्यात आलेल्या ठरावानंतर ठाकरे गटानं शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला। दरम्यान ठाकरे गटाच्या टीकेला राहुल शेवाळेंनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं। शिवसेना के अधिवेशन डुप्लीकेट हुआ, लेकिन नाम तो शिवसेना लेते हैं। शिवसेना के अधिवेशन में अभिनंदन का ठराव किसका है? तो बीजेपी के नेताओं का और बीजेपी का। आपने देखा शिवसेनेच्या इतिहासामध्ये गेल्या 60-65 वर्षामध्ये एवढी चाटुगिरी आम्ही कधी केली नव्हती। आम्ही युतीमध्ये होतो, आम्ही एकत्र होतो, आम्ही सरकारमध्ये एकत्र होतो, पण स्वतःला शिवसेना मानणारे हे डुप्लिकेट लोक अधिवेशन घेतात आणि कोल्हापूरच्या अधिवेशनात ठराव काय करतात? तर भाजपच्या अभिनंदनाचा। नाही, संजय राऊत हे अज्ञानी आहेत, त्यांनी ठराव वाचले नसेल। हे कुठलेही भाजपाचे ठराव नव्हते, हे बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीचे ठराव होते। अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर निर्माण होणं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं। 370 कलम रद्द करणं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं आणि हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं, माननीय गृहमंत्री अमित शहाजींनी केलं। तर त्यांच्या अभिनंदनाचा ठराव केला म्हणजे हा एक प्रकारे बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीचा ठराव होता आणि बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीच्या ठरावाला चाटुगिरी बोलणं म्हणजे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। त्यामुळे ते कुठल्या स्तराला गेलेले आहेत की बाळासाहेबांच्या विचारांना पण विसरलेत, आता बाळासाहेबांना पण विसरलेले आहेत, बाळासाहेबांच्या स्वप्नाला पण विसरले। मागील अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगला। दरम्यान एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांना आता ठाकरे काय प्रत्युत्तर देतात ते पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।